आपल्यासोबत नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण आहेत. काय वाटतंय, पहिल्यांदा आमदार झालायत, आज तुम्ही शपथ घ्यायला आलेला आहात, विधान भवनात एंट्री केली वडिलांसोबत, काय वाटतंय आज? आनंदच झालेला आहे. माझं कुटुंब होतं माझ्यासोबत, साहेब होते, भाभीजी होते, माझी बहीण होती आणि खरंच आनंद वाटतंय. कारण शपथ घेताना सुद्धा मी माझ्या आजोबांचं नाव घेतलं. त्यांची आठवण आज मनात आहे आणि मला असं वाटतं त्यांनासुद्धा खूप आनंद झाला असता की आज तिसरी पिढी म्हणून आज पुढे आलेली आहे, आपल्या मतदारसंघाच्या सेवेसाठी पुढे आलेली आहे आणि खूप आनंदाचा क्षण होता तो. विधिमंडळात याआधी तुम्ही कधी आलायत का, की ही पहिलीच वेळ? विधिमंडळात अगोदर मी साहेबांसोबत आलेले, भाभीजींसोबत आलेले आणि आज स्वतः पहिल्यांदा सभागृहाच्या आत एक वेगळं फिलिंग होतं, एक्साइटमेंट होती, नर्वसनेस होतं, पण खरंच आनंदसुद्धा झाला. कधी वाटलं होतं की आमदार म्हणून त्या बाकावर जाऊन बसा? असं वाटलं तर नव्हतं, पण प्रेरणा भरपूर मिळालेली आहे नानांकडनं, आईवडिलांकडनं, त्यांनी केलेले कामं तर नक्की असं मग आता थोडंसं वाटायला लागलेलं की आपण सुद्धा त्यांना हातभार लावावं, त्यांच्या मतदारसंघात मदत करावी. त्यामुळे आनंद झालेला आहे. शपथविधीला येण्याआधी वडिलांसोबत काय चर्चा झाली होती का, की तिथे जाऊन कसं बोलायचंय, काय काय कशी तयारी होती? तयारी नाही, वडिलांनी सांगितलेलं होतं की आजी आजोबांचं एकदा स्मरण करून घे, त्यांनी केलेले कामं त्यांच्याबद्दल स्मरण करून घे. आणि खरंच मला आज आनंद झालेला आहे की आज ते दोघं जर असले असते तर भरपूर काही चित्र त्यांनी पाहिलं असतं आणि खूपच चांगलं गोष्ट झालं असतं. त्यांना आज खूप मिस करताय तुम्ही असं जाणवतं? भरपूर. तर आमदार म्हणून मतदारसंघात आता तुम्ही अगदी चव्हाण कुटुंबाचं जे लेगसी आहे ती पुढे नेत आहे. काय वाटतंय, मतदारसंघात कुठल्या गोष्टी करायच्यात, कुठले बदल करायचं? भरपूर काय विकास झालेला आहे आमच्या मतदारसंघात, पण मला असं वाटतं की महिला असल्यामुळे मला महिलांना सक्षम करायचं आहे, युवक असल्यामुळे युवकांसाठी रोजगार म्हणावं किंवा शिक्षणावर मला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे आणि बाकीचे जे काही कामं असतील, गव्हर्मेंटल स्कीम्स असतील, जे आपल्या मतदारसंघापर्यंत पोचले नसतील ते पोचवायचं काम करायचं आहे आणि चांगली गोष्ट जे काय होईल आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी जे काय असेल ते सगळंच नक्की करायचं आहे. राजकारणात नव्या आहात, पण आज पहिल्याच दिवशी तुम्हाला राजकारण पाहायला मिळालंय. विरोधी आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकलाय. इथून पुढे 5 वर्ष तुम्ही हे राजकारण बघणार आहात. काय वाटतं, पहिल्याच दिवशी असं घडतंय? भरपूर काही शिकायला भेटतं. पहिल्याच दिवशी एवढं काही शिकायला भेटेल असं वाटलं नव्हतं, पण अजून तर सुरुवातच आहे, कळेल, हळूहळू कळेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमदार म्हणून. आपल्यासोबत श्रीजया चव्हाण होत्या. त्यांनी अगदी त्यांचे आजोबा असतील, त्यांचे वडील असतील, यांच्याविषयी त्या भरभरून बोलल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय जाधवसह अश्विन महाजन, लोकमत, मुंबई.